मेंडेलच्या वर्कला समजून घेण्याच्या आधी, मेंडेलचं वर्क म्हणजे जे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट मेंडेलने परफॉर्म केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मोनो हायब्रिड, क्रॉस हायब्रिड, हायब्रिड क्रॉस हायब्रिड, इनकम्प्लीट, कम्प्लीट डोमिनन्स, जेवढे पण हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट मेंडेलने परफॉर्म केलेले आहेत त्या हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटला समजून घेण्याच्या आधी मेंडेलच्या काही टर्म्स आहेत की ते आपल्याला समजणं आवश्यक आहे. कारण ते जर टर्म्स आपल्याला समजल्या नाहीत तर आपण मोनो हायब्रिड, डायब्रिड क्रॉसेस हे परफॉर्म करू शकत नाही. सो ते टर्म्स कोणते आहेत आता? ते सर्वचे सर्व टर्म्स आहेत हे: होमोलॉगस क्रोमोझोम, जीन, अलील, होमोझायगस, हेटेरोझायगस, फिनोटाइपिक, जीनोटाइपिक, डोमिनंट अँड रिसेसिव्ह, हे टर्म्स काय आहेत. देन सर्वात मोठा डिफरन्स जो आहे जीन आणि अलील्स मधला डिफरन्स, इथं खूप कन्फ्युजन होते. हे सर्व कव्हर करणार आपण या छोट्याशा एक स्मॉलच्या व्हिडिओमध्ये. सो हॅलो एव्हरीवन, माय नेम इज रवी अँड वेलकम बॅक टू अवर न्यू अनदर व्हिडिओ. जास्त टाइम नाही का मला टर्म्स स्टार्ट करायचे आहेत. सो फर्स्ट टर्म इज अवर होमोझायगस क्रोमोझोम. So what is homozygous chromosome? Sorry, homozygous नाही, homologous chromosome. So what is homologous? याच्या नावातच दिलेलं आहे. होमो मीन्स सेम and logos means location. लोकेशन, सी लोकेशन. आता हे काय भानगड आहे समजा. सपोज दॅट आपल्याला हे तर माहितीच आहे की 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम कम्स फ्रॉम मदर. 23 पेयर हे मदर पासून आलेले आहेत आणि जे 23 पेयर आहेत ते कुठून आलेले आहेत? फादर पासून येतात. हे केव्हा? ड्युरिंग द झायगोट फॉर्मेशन. 23 डायप्लॉइड, जे पण डायप्लॉइड ऑर्गॅनिझम्स असतात त्याच्यामध्ये 46 और पेयर मध्ये क्रोमोझोम कसे असतात? पेयर मध्ये असतात. मग 23 पेयर ऑफ क्रोमोझोम कम्स फ्रॉम द मदर अँड 23 पेयर ऑफ कम्स फ्रॉम द फादर. मग मी या 23 म्हणून याचे टोटल किती होतात? 46. क्रोमोझोम 23 पेयर, हे 23 पेयर आणि ते 23, तर टोटल क्रोमोझोम किती होतात? 46. ओके. सो मी कन्सिडर करतो या 23 पेयर मधली एक पेयर. सपोज दॅट हा एक क्रोमोझोम आहे जो की मदर पासून आलेला आहे आणि सिमिलर क्रोमोझोम आहे तो कुठून आलेला आहे? सिमिलर, एक्झॅक्ट सिमिलर याच क्रोमोझोम, तर तो कुठून आलेला आहे? फादर पासून. सो मग आपण पाहता होमोलॉगस क्रोमोझोम. मग सपोज दॅट नाही, जर आता आपल्याला माहिती आहे क्रोमोझोम हे डीएनए पासून बनलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हा जो क्रोमोझोम आहे डीएनए पासून बनलेला आहे. दोन्ही पण क्रोमोझोम आपल्याला माहिती आहे की डीएनए पासून बनलेले आहे. मग डीएनएचा एक पर्टिक्युलर सेगमेंटला जीन म्हणतो आपण. सपोज हा इथे एक जीन प्रेझेंट आहे आणि याची जे लोकेशन असेल या क्रोमोझोम वरती, तेच लोकेशन या क्रोमोझोम वरती पण प्रेझेंट असेल. त्याच लोकेशन वरती तो जीन, सिमिलर जीन, सपोज हा जर हाईट साठी रिस्पॉन्सिबल आहे, याच्या GHT हाईट साठी रिस्पॉन्सिबल आहे, हा पण जीन त्याच लोकेशन वरती हाईट साठीच रिस्पॉन्सिबल असेल. ओके. देन यांची लेंथ पण सेम असते. सपोज की याची जर लेंथ आहे 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर म्हणजे खूप झालं, एवढा क्रोमोझोम नसतो कारण की आपल्या सेलचीच तर खूप किती कमी लेंथ आहे. सपोज 2 सेंटीमीटर, तर याची पण लेंथ असणार 2 सेंटीमीटर. क्रोमोझोम आहे म्हणजे सेंट्रोमेअर असेल. सेंट्रोमेअर म्हणजे काय की एक पर्टिक्युलर लोकेशन राहते क्रोमोझोम वरती की ते क्रोमोझोमला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करते, सेंटर मध्ये प्रेझेंट असते. दिस कॉल्ड एज सेंट्रोमेअर, ज्याला आपण सेंट्रोमेअर असणार. मग आता 2 सेंटर म्हणजे याचा पण सेंट्रोमेअर सेम लोकेशन वरती आहे आणि याचा पण सेंट्रोमेअर सेम लोकेशन वरती आहे. मला काय सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की फॉर होमोलॉगस क्रोमोझोम काय आहेत? होमोलॉगस क्रोमोझोम आर अ पेयर ऑफ अ क्रोमोझोम. पेयर वन कम्स फ्रॉम इच पॅरेंट, मदर पासून आणि फादर पासून, हॅव्हिंग लोकेशन ऑफ अ जीन ऑन अ सेम. त्यांची जीनची लोकेशन ही कशी सेम आहे. देन
position of the centromere is also same and length of the chromosome is also same. म्हणजे असे क्रोमोझोम की ज्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आढळतात त्यांना मी काय म्हणू शकतो, होमोलॉगस क्रोमोझोम. सो मी होमोलॉगस क्रोमोझोमला कसं डिफाइन करणार आहोत, इट इज अ पेयर ऑफ क्रोमोझोम one from each parent. One from each parent having same length, same gene location, and same centromere पोझिशन. म्हणजे असे पेयर, अशा क्रोमोझोमच्या पेयर की ज्यांच्यामध्ये ज्यांची लेंथ पण सेम आहे, सेंट्रोमियर पण एकाच सेम पोझिशन वरती आहेत, अँड देन त्यांच्यामधले ज्या जीनचा सिक्वेन्स आहे. आता जीनचा सिक्वेन्स काय भानगड आहे, फॉर एक्झाम्पल की हा जर जीन इथं हाईटसाठी प्रेझेंट आहे तर त्याच्या खाली असं पण असू शकते की एक जीन प्रेझेंट असेल आय कलरसाठी, आणखीन खाली जीन्स प्रेझेंट असतील आणि हा याच्यामध्ये जो सिक्वेन्स असेल तोच सिक्वेन्स या क्रोमोझोम मध्ये पण असेल. तर अशा पेअर ऑफ क्रोमोझोमला आपण काय म्हणतो, होमोलॉगस क्रोमोझोम. ओके, क्लिअर. देन आय होप तुम्हाला समजलं असेल. देन वी आर मूव टुवर्ड अवर नेक्स्ट टर्म. सो नेक्स्ट आहे जीन. एकदम सोपं आहे रे जीन, म्हणजे फक्त समजायला पाहिजे. आणि हा अलील समजण्यासाठी जीन समजणं खूप आवश्यक आहे. सो फोकस व्हॉट इज जीन. सेकंड इज जीन. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जीन्स काय आहेत. जीन्स काय आहेत, एक पर्टिक्युलर सेगमेंट आहे डीएनएचा. ओके, सो आय कॅन रिपीट दिस. सपोज दॅट की हा एक क्रोमोझोम आहे. आता हा क्रोमोझोम आहे तर हा डीएनए पासून बनलेला आहे. मग मी काय करतो, एक पर्टिक्युलर सेगमेंट घेतो या डीएनएचा, हा एवढा सेगमेंट. आय कॅन चेंज माय पेन. सपोज दॅट की हा एक सेगमेंट आहे डीएनएचा. मी एवढाच पार्ट कन्सिडर करतो आणि हा इथं झूम करून इथं ड्रॉ करतो. हा एवढा पार्ट आहे, हा डीएनए म्हणजे एक सेगमेंट आहे या डीएनएचा. मग या पर्टिक्युलर सेगमेंटला मी म्हणतो जीन. मी पर्टिक्युलर हा सेगमेंट का बरं घेतला, कारण की या सेगमेंट वरतीच एक एमआरएनए तयार होणार इथूनच, आणि या सेगमेंट पासूनच प्रोटीन तयार पासूनच. मग असे खूप सारे सेगमेंट प्रेझेंट असतात क्रोमोझोम वरती. क्रोमोझोम डीएनए पासून बनलेला आहे म्हणजे डीएनए वरती. मग पर्टिक्युलर सेगमेंट पर्टिक्युलर प्रोटीनसाठी रिस्पॉन्सिबल असतो, कारण की पर्टिक्युलर सेगमेंट हा पर्टिक्युलर जीनसाठी रिस्पॉन्सिबल, आणि आपल्याला माहिती आहे जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर पर्टिक्युलर प्रोटीन. सो मग हा जो डीएनएचा सिक्वेन्स आहे, मी एक सेगमेंट आहे जो इथला मी इथं ड्रॉ केलेला आहे, याला मी जीन म्हणतो. का बरं जीन का बरं म्हणतो, कारण की हा सेगमेंट आहे आणि सेगमेंट ऑफ जीन. आता हा जो सेगमेंट आहे ना, हा काय करणार, एक आरएनएची सिंथेसिस करणार. सपोज दॅट की तो आहे एमआरएनए. एकदम मॉलिक्युलर लेवलवरती जाणार मी आता. सपोज दॅट की हा एमआरएनए. मग एमआरएनए वरती काही रिजन्स प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल प्रोमोटर रिजन, ऑपरेटर रिजन्स प्रेझेंट असतात. हे टर्म्स खूप डीपमध्ये आहेत, कुठे आहेत पण मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. पण आपल्याला जेनेटिकमध्ये याचं काहीच काम नाही, पण तरी पण मी थोडंसं एक आयडिया क्लिअर करतो. मग या एमआरएनए वरती काही म्हणजे साइट्स प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल प्रोमोटर रिजन प्रेझेंट आहे त्याच्यावरती. देन ऑपरेटर रिजन, सिलेक्टेबल मार्कर, टर्मिनल रिजन, असं रिजन प्रेझेंट असतात. आणि हे रिजनच रिस्पॉन्सिबल असतात एका पर्टिक्युलर प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे मी डायरेक्टली काय म्हणू शकतो की हा जे जीन एक रिस्पॉन्सिबल आहे एका पर्टिक्युलर प्रोटीनसाठी. मग सपोज दॅट की हा जो एक प्रोटीन ज्या जीननी एक सिंथेसिस केलेला आहे, या प्रोटीनमुळे, हा कोणता पण एक प्रोटीन असू शकतो. मग या प्रोटीनमुळे सपोज दॅट की माझ्या हेअर और सॉरी आय कलर हा ब्लॅक आहे, म्हणजे काय की हा एका कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. हा प्रोटीन कशासाठी, एका कॅरेक्टरसाठी.
मग ते कॅरेक्टर काय बनू शकतो, पण मी कन्सिडर करतो फॉर एक्झाम्पल आय कलरसाठी हा प्रोटीन, हा वाला प्रोटीन जो रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, आय कलरसाठी, कारण की हा प्रोटीन आहे माझ्या बॉडीत म्हणून माझ्या आयचा कलर आहे काहीतरी. मग आयचा कलर, आयचे कलर कसे होऊ शकतात, फॉर एक्झाम्पल ब्लू पण असू शकतो, देन सेकंड इज ब्लॅक पण असू शकते, देन थर्ड इज ग्रीन. म्हणजे जस्ट सपोज साठी घेतलेलं आहे मी, असं असं नसते बऱ्याच वेळेस. मग आता जो आय कलर आहे तो काय कॅरेक्टर आहे, आय कलर काय कॅरेक्टर आहे. ते का बरं आहे, कारण की एक पर्टिक्युलर प्रोटीन एका पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि सपोज आपण कन्सिडर केलेलं आहे की हा प्रोटीन आय कलरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग आय कलर खूप सारे असू शकतात. मग मी कन्सिडर करतो की हा आय कलर ब्लॅक आय कलरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग ब्लॅक ब्लॅक ग्रीन ब्लॅक हे काय झाले रे, हे झाले ट्रेट. डिफरन्स समजत आहे काय कॅरेक्टर आणि ट्रेट मधला. कॅरेक्टर म्हटलं म्हणजे आय कलर, पण मग आय कलर तर वेगवेगळे पण असू शकतात, ब्लू ब्लॅक ब्राऊन खूप सारे आय कलर असू शकतात. मग या वेगवेगळ्या कलर्सला मी काय म्हणतो ट्रेट. आता सपोज दॅट मी जर एक पर्टिक्युलर प्रोटीन आहे आणि तो एका पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहे, आणि सपोज ते कॅरेक्टर आहे हाईटचं. मग हाईट काय झालं, कॅरेक्टर झालं. पण मग हाईट कशी असू शकते, टॉल पण असू शकते, आणि देन सेकंड इज डॉर्फ पण असू शकते. मग टॉल आणि डॉर्फ हे दोन टर्म्स काय झाले ट्रेट. टॉल आणि डॉर्फ काय झाले ट्रेट. आय होप तुम्हाला समजलं असेल मी काय बोलत होतो. पण परत मी एकदा रिपीट करतो की काय आहे नेमकं होतं. क्रोमोझोमचा एका पर्टिक्युलर क्रोमोझोम हा डीएनए पासून बनलेला आपल्याला माहिती आहे. आणि हे क्रोमोझोम सपोज दॅट मी एकच क्रोमोझोम कन्सिडर केला, पण इथे दोन पण असू शकतात, दोन पण असू शकतात. आपल्याला जीन समजून घ्या, जीन समजायचा काय क्रोमोझोम नाही. सो सपोज दॅट कन्सिडर दॅट की दिस क्रोमोझोम इज कन्सिडर करायचं काहीच नाही याच्यामध्ये. क्रोमोझोम हा डीएनए पासून बनलेला आहे. डीएनएचा एक पर्टिक्युलर सेगमेंटला मी जीन म्हणतो. या जीनमुळे एक पर्टिक्युलर प्रोटीन सिंथेसिस होत आहे, आणि या प्रोटीन पासून एक पर्टिक्युलर कॅरेक्टर आय कलर, सपोज आय कलर रिस्पॉन्सिबल आहे. या पर्टिक्युलर हे प्रोटीन माझ्या बॉडीमध्ये आहे म्हणून माझ्या आयचा कलर हा ब्लॅक आहे असं मी कन्सिडर करतो, बिकॉज ऑफ दिस प्रोटीन. आणि ते कोण ते का बरं सिंथेसिस होतं, बिकॉज ऑफ दिस जीन. कारण की हा जीन एक पर्टिक्युलर एमआरएनए तयार करत आहे. सो मग मला आता काय सांगायचं आहे की सपोज दॅट दिस इज माय मदर, माझी आई आहे. माझी ड्रॉइंग एवढी खास नाही आहे, पण जस्ट कन्सिडर दिस थिंग्स. मदर. मग आता माझ्या मदरच्या आयचा कलर म्हणजे डोळ्याचा कलर हा आहे ब्लॅक, सपोज ब्लॅक आहे. आणि त्यानंतर माझ्या डोळ्याचा कलर आहे सपोज ब्लॅकच आहे. कोण, मी स्वतः. एक एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे आपण की सपोज जर समजा माझ्या मदरच्या आयचा कलर हा ब्लॅक आहे, आणि त्यानंतर माझ्या पण डोळ्यांचा कलर हा पण ब्लॅकच आहे. म्हणजे काय होत आहे रे, काय होतं नेमकं की हा जो जीन आहे हाच माझ्या ट्रान्सफर झालेला असेल ना. म्हणूनच म्हणजे हा जीनच रिस्पॉन्सिबल आहे ना कलरसाठी, आपण कन्सिडर केलेला आहे ना. म्हणजे काय होत आहे की हा जीन जर एका पर्टिक्युलर प्रोटीनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, आणि पर्टिक्युलर प्रोटीन हा पर्टिक्युलर ट्रेटसाठी जर रिस्पॉन्सिबल आहे, आणि हे ट्रेट जर एका जनरेशन पासून तर दुसऱ्या जनरेशन पर्यंत ट्रान्सफर होऊन राहिले, तर अशा थिंग्सला याला तर आपण हेरिडिटी म्हणतो. हे जे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन दिस कॉल्ड ॲज हेरिडिटी. हे पण आपण पाहिलेलं आहे, हेरिडिटी ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर. मग हे ट्रान्समिट कॅरेक्टर का बरोबर दिस प्रोसेस, बिकॉज ऑफ दिस. मग आता मला जीन डिफाईन करायचं की जीन काय आहे. जीन इज द पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए. Gene. What is gene? Gene is the particular segment of DNA which is responsible for the transmission of a character
from one generation to the next generation. This called as gene. I hope ह्या सर्व थिंग्स तुम्हाला समजल्या असतील. मी जीनला डिफाईन करतो परत आणि तुम्हाला डेफिनेशन राईट करून देतो. सो व्हॉट इज जीन? इट इज अ पर्टिक्युलर segment of DNA which is responsible transmission of character or trait. पर्टिक्युलर कॅरेक्टर आणि ट्रेट मधला डिफरन्स समजला असेल तुम्हाला. कॅरेक्टर जर समजा आय कलर आहे तर त्याचे ट्रेट ब्लू, ब्लॅक, ग्रीन, ब्राऊन असे असू शकतात. हाईट आहे तर टॉल आणि डॉर्फ असू शकतात. सो जीन, व्हॉट इज जीन? इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA which is responsible for the transmission of character or trait from one generation to the next generation. Take the screenshot. It is a particular segment of DNA which is responsible for the transmission of character or trait from one generation to the next generation. बऱ्याच वेळेस असं आता जसे IITच्या CSR नीट वगैरेच्या डेफिनेशन तर कधी विचारतात नाही, पण सेंटेन्स रिपीट होतात. जाम वगैरे आहेत ना नीटमध्ये बऱ्याच वेळेस होतात की इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA which is responsible for transmission of character or trait from one generation to the next generation. अँड 4 ऑप्शन दिलेले असतात. दिस अलील, जीन, हेट्रोझायगस, डोमिनंट असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले असतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायला दिस इज जीन, दिस इज जीन असे क्वेश्चन येऊन आलेले आहेत. नीटमध्ये पण बऱ्याच वेळेस आलेले आहेत. सो देन नेक्स्ट इज अलील. सो आय होप जीन सर्वांना कळलं असेल. देन आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत अलील. व्हॉट इज अलील? अलील सर्वात इंटरेस्टिंग आणि जीन मध्ये थोडं, जीन आणि अलील मध्ये थोडं कन्फ्युजन करणार अलील, पण ते पण आपण थोडं आय होप मी थोडं प्रयत्न करणार की एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगण्याचा आणि तुम्ही पण लक्ष द्यायच्याकडे. सो फॉर देन नेक्स्ट इज अवर अलील्स. अलील. सपोज दॅट आता मी एक पेअर होमोलोगस क्रोमोझोम्स कन्सिडर करून 2 घेतले. ओके, होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे समजलेलं आपल्याला काय असतं. मग आता इथं एक जीन प्रेझेंट आहे. हा जीन रिस्पॉन्सिबल आहे हाईटसाठी. याच्यासमोर मी जेवढे पण क्रोमोझोम ड्रॉ करणार ना त्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये जे एक कॅरेक्टर घेतलेलं आहे मी आणि ते कॅरेक्टर आहे हाईट. ओके, आणि त्याच लोकेशनवरती दुसरा जीन प्रेझेंट आहे आणि हा पण रिस्पॉन्सिबल आहे हाईटसाठी. पण याच्यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? हा जीन एक नॉर्मल प्रोटीन सिंथेसिस करत आहे. नॉर्मल प्रोटीन, मग नॉर्मल प्रोटीन सिंथेसिस करत आहे म्हणून हा टॉल हाईटसाठी रिस्पॉन्सिबल, दॅट इज टॉल, कॅपिटल T. हा पण जीन नॉर्मल प्रोटीनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे नॉर्मल प्रोटीन सिंथेसिस करत आहे. म्हणून हा रिस्पॉन्सिबल आहे टॉल हाईटसाठी, दॅट इज कॅपिटल T. ओके, हे झाले एक कंडिशन. देन परत पाहणार आपण सेकंड कंडिशन. परत मी होमोलोगस क्रोमोझोम ड्रॉ करणार. जे होमोलोगस आहेत याच्यावरती पण 2 जीन प्रेझेंट आहेत आणि हे रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी? एका पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी. आणि ते कॅरेक्टर मी सांगितलेलं तुम्हाला की ते कॅरेक्टर आहे हाईट. हाईट जर समजा हाईट जर एक कॅरेक्टर आहे त्याचे ट्रेट पण असू शकतात डॉर्फ आणि. मग फर्स्ट याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे टॉल, दोन्ही पण टॉल. हे ट्रेट घेतलेलं आहे टॉल हे ट्रेट आहे.
आणि सेकंड कंडिशन काय आहे की याच्यामधला एक जो आहे तो रिस्पॉन्सिबल आहे नॉर्मल प्रोटीनसाठी, म्हणजे तो नॉर्मल प्रोटीन सिंथेसिस करत आहे, नॉर्मल प्रोटीन. मग नॉर्मल प्रोटीन आहे तर त्याची हाईट पण कशी राहणार, टॉल राहणार. त्याच्यामध्ये नॉर्मल प्रोटीन सिंथेसिस होत आहे, म्हणजे जेवढी त्याची हाईट राहायला पाहिजे तेवढी राहणारच आहे, म्हणजे टॉल राहणार आहे. मग मी इथं काय करतो, टॉल लिहितो, इट्स कॅपिटल टी. पण इथं थोडा चेंज आहे. आता हा चेंज काय आहे की हा जो जीन आहे हा डिफेक्ट आहे, म्हणजे काहीतरी सपोज दॅट UV रेडिएशन्स म्हणा या काही असं काही सम केमिकल कंपोजिशन्सनी याच्यामध्ये थोडासा बिघाड झालेला आहे. और याच्या रिजन जे प्रमोटर मी सांगितलं नव्हतं तुम्हाला, जे RNA असते त्याच्यावरले रिजन्स प्रेझेंट असतात, प्रमोटर रिजन 2 की 3 रिजन प्रेझेंट असतात ते मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. तर सपोज दॅट त्या रिजन्समध्ये काहीतरी फॉल्ट आला तर हा पण काय करणार आहे, एक फॉल्टी प्रोटीन प्रोड्यूस करणार आहे, फॉल्टी, की ते काहीच कामाला नाही आहे. मग फॉल्टी प्रोटीन आहे, कॅरेक्टर हाईट आहे. मग जर समजा नॉर्मल प्रोटीन आहे तर टॉलसाठी सिंथेसिस करत आहे, टॉलसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग जर फॉल्टी प्रोटीन आहे तर मग हा डॉर्फसाठी रिस्पॉन्सिबल आहे, त्याचे इफेक्टच नाही दिसतील, आणि त्या डॉर्फला मी कन्सिडर करतो स्मॉल टी. ओके, हे पाहिले आपण दुसरी कंडिशन. आता थर्ड कंडिशन अशी आहे, परत मी 2 होमोलोगस क्रोमोझोम ड्रॉ करतो, त्याच्यावरती पण 2 जीन आहेत, ते रिस्पॉन्सिबल हाईटसाठी. त्याच्यामधले दोन्ही पण जीन फॉल्टी आहेत. मग फॉल्टी आहेत म्हणून हे हाईटसाठी हाईट या कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल तर आहेत, पण हे दोन्ही पण जीन डॉर्फ आहेत, बिकॉज स्मॉल टी, आणि हा पण कसा आहे स्मॉल टी, फॉल्टी. तो हा पण फॉल्टी आहे, तो पण फॉल्टी, दोन्ही पण फॉल्टी आहेत. परत मी एकदा रिपीट करतो की आपण 3 कंडिशन पाहिल्या की ज्याच्यामध्ये दोन्ही पण जीन हाईटसाठी हाईट या कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, दोन्ही पण नॉर्मल प्रोटीन तयार करत आहेत. नॉर्मल प्रोटीन तयार करत आहेत म्हणून त्यांच्या हाईट कशा टॉल आहेत. याच्यामध्ये एक फॉल्टी प्रोटीन आहे, तो डॉर्फसाठी रिस्पॉन्सिबल आहे, आणि जो सेकंड आहे तो रिस्पॉन्सिबल आहे टॉलसाठी, बिकॉज तो नॉर्मल प्रोटीन आहे. आणि या थर्ड कंडिशन मध्ये काय आहे की दोन्ही पण जे जीन आहेत ते फॉल्टी आहेत. मग फॉल्टी आहेत म्हणून ते डॉर्फ या कंडिशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, कारण की ते प्रोटीन सिंथेसिस करतच नाही आहेत, करत आहेत पण नॉर्मल नाही आहे, म्हणून ते त्यांच्या नॉर्मलपेक्षा खूप कमी आहे. मग कमी असल्यामुळे त्यांची हाईट कशी होणार आहे, डॉर्फ होणार आहे. ओके, समजत आहे मी इथपर्यंत ठीकठाक बोलत आहे. एकदम पाहू द्या मला, कॅमेरा सर्व दिसत आहे ना. ओके, एव्हरीथिंग इज क्लिअर इन दिस कॅमेरा. आय होप तुम्हाला समजत पण असेल, एवढी माझी लँग्वेज मला सोपीच आहे तसं वास्तविक पाहिलं तर. देन आता मला काय सांगायचं होतं, अलील, व्हॉट इज अलील्स काय येतं. आता अलील्स इथं पहा काय येतं, हा पण एक जीन आहे, हा पण एक जीन आहे, पण डिफरन्स काय याच्यामध्ये, हा टॉलसाठी रिस्पॉन्सिबल आहे, टॉल, इट इज कॅपिटल टी. हा पण टॉलसाठी रिस्पॉन्सिबल आहे, इट इज कॅपिटल टी. पण इथं थोडा चेंज आहे, हा टॉलसाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि हा स्मॉल टी म्हणजे हा डॉर्फसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके, दोन्ही पण जीन्स आहेत आणि होमोलोगस क्रोमोझोम वरती प्रेझेंट आहेत, एकाच लोकेशन वरती प्रेझेंट आहेत. हा हाईट या कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहे, तो पण हाईट या कॅरेक्टरसाठीच रिस्पॉन्सिबल आहे. थर्ड कंडिशन मध्ये हा टॉलसाठी रिस्पॉन्सिबल आहे, हा पण टॉलसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग अलील्सला मी डिफाइन करतो स्लाइटली different slightly different form of a gene. अलीजला मी काय डिफाइन केलेलं आहे, स्लाइटली डिफरंट फॉर्म ऑफ अ जीन. जीनच्या एक डिफरंट फॉर्मला, डिफरंट फॉर्म जीन आहे, हा रिस्पॉन्सिबल आहे टॉलसाठी, पण हा रिस्पॉन्सिबल आहे डॉर्फसाठी. आणि टॉल आणि डॉर्फ काय ट्रेट आहे, कॅरेक्टर काय हाईट आहे, पण ट्रेट काय आहे, टॉल आहे किंवा डॉर्फ आहे. मग एकच जीन जर 2 कॅरेक्टरसाठी, सॉरी एक का कॅरेक्टरसाठी जर 2 जीन रिस्पॉन्सिबल आहेत तर याच्यामधला डिफरन्स आहे कोणचा, टॉल आणि डॉर्फ. इथं आपण हाईटचं एक्झाम्पल घेतलेलं आहे म्हणून मी बोलत आहोत टॉल अँड डॉर्फ. असे बरेचसे एक्झाम्पल आहेत, जसं मी
आय कलर जर एक्झाम्पल घेतलं असतं मी तिथं आय साठीच वापरलेलं असतं, ब्लू आणि ग्रीन म्हटलं असतं और ब्लू आणि ब्लॅक म्हटलं असतं, आणि इथे एक्झाम्पल घेतलेला मी हाईटसाठी. सो सपोज कॅरेक्टर, एका कॅरेक्टरसाठी जर 2 जीन रिस्पॉन्सिबल आहेत, एका कॅरेक्टरसाठी जर 2 जीन रिस्पॉन्सिबल आहेत, 2 जीन रिस्पॉन्सिबल आहेत नाही का, हे दोघां मिळून एक कॅरेक्टर डिफाईन करत आहेत जे की टॉल आहे. हे दोघां मिळून एक कॅरेक्टर डिफाईन करत आहेत ते पण टॉल आहे. हे पण दोघां मिळून एक कॅरेक्टर डिफाईन करत आहेत ते कसं आहे, डॉर्फ आहे. टी टी दॅट इज डॉर्फ, दोन्ही पण डॉर्फ आहे. मग जर समजा एक कॅरेक्टरसाठी जर 2 जीन रिस्पॉन्सिबल असतील तर अशा जीन्सला आपण स्लाइटली डिफरंट फॉर्म ऑफ अ जीन म्हणजे अलील्सचं म्हणतो. मग आता स्लाइटली डिफरंट फॉर्म, मग याच्यामध्ये डिफरन्स काय, काहीच डिफरन्स नाही आहे. पण जर सपोज दॅट हा जर ॲबनॉर्मल प्रोटीन और फॉल्टी प्रोटीन असतं याच्यासारखा, त्याच्यात पण चेंज झाला असता. समजा काय हा जर मी स्मॉल डी जर केला तर हा पण डॉर्फ, इथं डॉर्फ आलं असतं. हे डॉर्फ हे नॉर्मल प्रोटीनच्या जागी ना या जीननी फॉल्टी प्रोटीन सिंथेसिस केलं असतं, त्यानंतर टॉलच्या जागी डॉर्फ झालं असतं. पण असं नाही आहे. म्हणजे स्लाइटली डिफरंट फॉर्म ऑफ जीनला आपण काय म्हणतो, अलील्स म्हणतो. आणि जीन हे जे जीन्स आहेत ना, जीन्स आहेत. आता सपोज जीन्स रिस्पॉन्सिबल कॅरेक्टरसाठी, पण या कॅरेक्टरच्या ट्रेटसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, अलील्स. दिस इज द बिग डिफरन्स बिटवीन द जीन अँड अलील. आता कॅरेक्टर आपल्याला माहिती आहे इथं हाईट आहे, सर्वात इथं हाईट आहे, हाईट 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 हाईट. पण त्याच्यामध्ये पर्टिक्युलर जो अलील आहे तो डिफरंट आहे. समजत आहे ना मी काय बोलत होतो, जो डिफरंट आहे. काय बरं, त्याच्यामध्ये ट्रेट वेगळा आहे ना, ट्रेट वेगळा आहे. इथं टॉल आहे, हाईट आहे पण त्यापेक्षा टॉल आहे, हाईट आहे पण त्यापेक्षा टॉल आहे. सांगू शकतो ना आपण टॉल आहे म्हणून. इथं हाईट आहे, टॉल आहे, इथं पण हाईटच आहे पण त्यापेक्षा टॉल आहे. म्हणजे जीन रिस्पॉन्सिबल, इथं लिहितो मी, जीन्स आर रिस्पॉन्सिबल, जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅरेक्टर. जीन्स हे कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहे, पण अलील्स आर रिस्पॉन्सिबल फॉर अ ट्रेट. ओके. आता सपोज दॅट जर कॅरेक्टर हाईट आहे तर ट्रेट त्याचे टॉल अँड डॉर्फ असू शकतात. दिस इज द बिग डिफरन्स बिटवीन द अलील अँड जीन्स. जीन अलील, जीन रिस्पॉन्सिबल आहे पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी आणि अलील्स रिस्पॉन्सिबल आहे त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरच्या ट्रेटसाठी. ओके, हा डिफरन्स आहे जीन्स आणि अलील्स मध्ये. आता इथून सर्वच्या सर्व टर्म्स तुमच्या सिंपल भाषेत हे होतं. जर सपोज दॅट आता अलील्स नंतर आपण पाहणार आहोत. नेक्स्ट इज होमोझायगस. होमोझायगस, होमो मेंडेलने कशा टर्म दिल्या रे बा हे, होमोझायगस. होमो मीन्स सेम, झायगस मीन्स रील्स. आता इथं बघा, इथं पण कॅपिटल टी आहे, तिथं पण कॅपिटल टी आहे. आता हे 2 झाले, कॅपिटल टी अलील झाले. इथं कॅपिटल टी आहे, इथं स्मॉल टी आहे, इथं स्मॉल टी आहे, इथं पण स्मॉल टी आहे. मग आता होमोझायगस म्हणजे काय, इफ alleles of a same gene are same, this is called as homozygous condition or homozygous alleles म्हणू शकतो आपण. समजून घ्या आता काय तर, जर समजा दोन्ही पण अलील सेम असतील, सपोज दॅट कॅपिटल टी होमोलॉगस क्रोमोझोम वरती, तर या कंडिशनला आपण काय म्हणणार, होमोझायगस कंडिशन. या कंडिशनला जर सेम असतील, सिमिलर अलील जर प्रेझेंट असतील तर सेम जीन वरती, हे पण दोन्ही सेम जीन म्हणजे काय आहे की हाईट और कॅरेक्टर, सेम कॅरेक्टरचे जर सेम अलील असतील, सेम अलील
सेम कॅरेक्टरसाठी जर सेम अलिल्स प्रेझेंट असतील म्हणजे सेम दोन्ही पण ट्रेट सेम असतील. इथं पहा जीन्स आहेत, जीन्सवरती अलील आहेत आणि दोन्ही पण अलील सेम आहेत म्हणजे सेम कॅरेक्टर आहे, हाईट आणि सेम ट्रेट पण आहे. जर सेम ट्रेट असतील तर या कंडिशनला मी म्हणतो होमोझायगस. आता तेच कंडिशन इथं पण आहे. डॉर्फ आहे पण कसे स्मॉल टी स्मॉल टी. ओके, हे झालं होमोझायगस बद्दल. होमोझायगस बद्दल परत मी एकदा सांगतो, जर सेम अलिल्स प्रेझेंट असतील सेम ट्रेट साठी तर अशा कंडिशनला आपण होमोझायगस कंडिशन और होमोझायगस अलिल्स असं म्हणतो. देन याच्या सिमिलर दॅट इज याचाच मोठे हो आहे हेट्रोझायगस. देन फिफ्थ इज हेटेरोझायगस. द व्हॉट इज हेटेरोझायगस? हेटेरो मीन्स डिफरंट, होमो मीन्स सेम. मग हे काय असणार? इफ द अलिल्स ऑफ सेम जीन म्हणजे काय? सेम कॅरेक्टर, सेम जीन आर डिफरंट, this is called as heterozygous condition or allele. Heterozygous alleles. Suppose that this सेम कॅरेक्टर आहे, दोन्ही पण जीन कसे आहेत? सेम आहेत, हाईट साठी आहेत, सेम कॅरेक्टर आहे पण ट्रेट वेगवेगळे आहेत. मग ट्रेट जर वेगवेगळे असतील तर अलील वेगवेगळे आहेत. मग अलील जर वेगवेगळे असतील तर अशा अलील्सला आपण म्हणतो हेट्रोझायगस अलील्स आणि या कंडिशनला म्हणतो आपण हेट्रोझायगस कंडिशन. सपोज एक्झाम्पल इज कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, दिस इज हेट्रोझायगस. देन अवर नेक्स्ट टर्म इज, आय थिंक माझा सिक्वेन्स चुकू शकतो. जो सुरुवातीमध्ये जो इथं सिक्वेन्स दिला होता 9 की 8 टर्म्स लिहिल्या होत्या त्याच्याबद्दल माझा सिक्वेन्स हा थोडा गडबडू शकतो, पण काही टेन्शन नाही, सर्वचे सर्व टर्म्स क्लिअर होऊन जातील आपल्या. देन नेक्स्ट काय घ्यायचं? 4 टर्म राहिलेले आहेत आपल्या. तो सर्वात पहिले आधी घ्यायचा आपण डोमिनंट. व्हॉट इज डोमिनंट? टर्म नंबर बोललो मी आता. सपोज दॅट मी टाकतो टर्म नंबर 7. ओके, जे पण काही असेल ते तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. सो व्हॉट इज डोमिनंट? आता डोमिनंट म्हणजे काय समजून घ्या. इथं 2 अलील प्रेझेंट आहेत, दोन्ही पण सेम आहे, दोन्ही पण नॉर्मल आहे आणि दोन्ही पण टॉल साठी रिस्पॉन्सिबल आहे. मग इथं हाईट काय होणार आहे? इथं अलील कसे असतील? होमोझायगस असतील, टी आणि हाईट काय होणार आहे? म्हणजे यांचं कॅरेक्टर काय होणार आहे? हाईट कसं होणार आहे? टॉल. बिकॉज दोन्ही पण टी आहेत, दोन्ही पण टॉल साठी रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, पण इथं थोडा डिफरन्स आहे. इथं एक कॅपिटल टी आहे, इथं एक स्मॉल टी आहे, एक डॉट साठी रिस्पॉन्सिबल आहे, कॅपिटल टॉल साठी रिस्पॉन्सिबल आहे. मग आता कसं? इथं जे अलील्स आहेत ते हेट्रोझायगस आहेत. हा फॉल्टी प्रोटीन सिंथेसिस करत आहे, नॉर्मल प्रोटीन सिंथेसिस करत आहे. पण इथं काय होते? हा जो नॉर्मल प्रोटीन आहे, जो टॉल साठी रिस्पॉन्सिबल आहे, हा या फॉल्टी प्रोटीन साठी जो डॉट साठी रिस्पॉन्सिबल आहे, नॉर्मल प्रोटीन या फॉल्टी प्रोटीनची इज्जत वाचून घेते. म्हणजे तो का म्हणतो, चल माझ्यासोबत, टेन्शन नको घेऊ. म्हणजे तरी पण इथं कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे ना, तसं नाही होत. इथं ना टॉल, इथं डॉर्फ सिंथेसिस कधीच होत नाही, कारण की हा जो नॉर्मल प्रोटीन आहे हा याची इज्जत वाचून घेते सरळ. म्हणजे इथं जे कॅरेक्टर राहणार ते कसं राहणार? टॉल. देन इथं दोन्ही पण अलील्स कसे आहेत? स्मॉल टी म्हणजे सेम आहे, म्हणजे होमोझायगस आहे. मग इथं जे कॅरेक्टर राहणार आहे ते कसं राहणार आहे? टॉल राहणार. त्यांनी टॉल राहणार, डॉर्फ राहणार आहे ऑब्विसली, डॉर्फ. स्मॉल टी डॉर्फ साठी रिस्पॉन्सिबल. मग मी कशाबद्दल बोलत होता? डोमिनंट बद्दल. सो डोमिनंट बद्दल बोलायच्या आधी इथं काय होत आहे की इथं काय आहे? कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे, डॉर्फ आहे आणि टॉल आहे. पण तरी पण एक ट्रेट जो आहे तो टॉल हा एक्सप्रेस होत आहे. म्हणजे काय की टॉल हा डोमिनंट आहे या स्मॉल टी वरती, हा याला एक्सप्रेस होऊ देत नाहीये. का बरं एक्सप्रेस होऊ देत नाहीये? कारण की याच्याजवळ फॉल्टी प्रोटीन आहे, हा कशाला
हा राज्य करणार आहे, कारण की नॉर्मल प्रोटीन आहे त्याच्याजवळती प्रेझेंट, म्हणून हा स्मॉल टी सप्रेस होतो आणि या कॅपिटल टी हा एक्सप्रेस होतो, स्वतःला एक्सप्रेस करतो. मग जो स्वतःला एक्सप्रेस करतो त्याला म्हणतात डोमिनंट, आणि जो स्वतःला रिप्रेस करू शकत नाही, एक्सप्रेस करू शकत नाही, अशाला म्हणतात रिसेसिव्ह. सिंपल. सो डोमिनंट म्हणजे काय? द अलील और द कॅरेक्टर. द अलील व्हॉट इज, कोणा जर विचारलं व्हॉट इज डोमिनंट अलील, तर तुम्ही म्हणता द अलील विच इज एक्सप्रेस इटसेल्फ इन हेटेरोझायगस कंडिशन और F1 जनरेशन और एनी अदर समजा. पण कोणा जर विचारलं व्हॉट इज डोमिनंट कॅरेक्टर, तर तुम्ही काय म्हणसाल? द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस इटसेल्फ, जो एक्सप्रेस करतो, हा एक्सप्रेस करता स्वतःला म्हणून हा टॉल आहे. ओके. जर समजा यांनी स्वतःला एक्सप्रेस केला असता, हा कोणाचा डॉफ असता, पण इथं कोणा एक्सप्रेस केलेला स्वतःला? टॉल. टॉलने एक्सप्रेस केलेला. ओके. मग मी डोमिनंटची डेफिनेशन देणार, द allele which express itself in F1 जनरेशन पासूनच डोमिनंट आणि रिसेसिव्हची सुरुवात होते, म्हणून मी इथे लिहिणार आहे इटसेल्फ इन F1 जनरेशन. इथं असं काही नाही, तुम्ही अलील्स लिहू शकता, म्हणून इथं तुम्ही कॅरेक्टर पण लिहू शकता. मग इथं कॅरेक्टर येईल, डोमिनंट कॅरेक्टर, डोमिनंट अलील, डोमिनंट कॅरेक्टर, डोमिनंट ट्रेट, जे पण काय असेल ते. द अलील विच इज एक्सप्रेस इटसेल्फ इन F1 जनरेशन इज कॉल्ड एज डोमिनंट, इज कॉल्ड डोमिनंट. आणि जो स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण? रिसेसिव्ह. म्हणून मी रिसेसिव्ह इथे लिहितो. then 7 and 8 is recessive. The allele or character or trait which cannot express itself, जो स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण? रिसेसिव्ह कॅरेक्टर और रिसेसिव्ह ट्रेट. ओके. आता काय राहिलेलं आपलं? मला असं वाटतं फिनोटिपिक अँड जिनोटिपिक राहिलेलं आहे, ते पण आपण आता कव्हर करून घेऊ. डोमिनंट अँड रिसेसिव्ह आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. देन डोमिनंट, सॉरी डोमिनंट नाही, फिनोटिपिक. डायरेक्टली मी यांना डिफाइन करू शकतो की हा हे तर टॉल आहे, हे पण टॉल आहे, हे पण टॉल आहे, त्यामध्ये कॅपिटल प्रेझेंट आहे, डॉर्फ आहे, और माझी हाईट टॉल आहे कारण की मी उच्च दिसतो, टॉल. आणि असंच जर एखादा व्यक्ती माझ्या समोरून जर गेला तर माझ्यापेक्षा लहान असेल, म्हणजे हाईटने जर लहान असेल, तर मी त्याला डॉर्फ म्हणणार. म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स. फिनोटाइप मीन्स इट इज external appearance of an individual. एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. डायरेक्टली मी सांगू शकतो माझी हाईट टॉल आहे बघून मला स्वतःला, और एखाद्याला पाहून मी पण हे पण सांगू शकतो की याची हाईट डॉर्फ आहे. एक्सटर्नल अपिअरन्स इज कॉल्ड एज फिनोटाइप. आणि जिनोटाइप म्हणजे काय? आता मी टॉल असं पण होऊ शकते की माझ्यात एक कॅपिटल टी असू शकते आणि एक स्मॉल टी असू शकते, और असं पण असू शकते दोन्ही पण कॅपिटल टी असू शकतात. टॉलसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग अशा जेनेटिक मेकअप वरून जर आपण सांगत आहोत की त्या समोरच्या इंडिव्हिज्युअलचा अपिअरन्स कशा प्रकारचा आहे, तर त्याला आपण म्हणतो जिनोटाइप. म्हणजे काय? इट इज अ जेनेटिक मेकअप, जेनेटिक मेकअप. फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी आहे म्हणून आपण म्हणतो याला टॉल आहे. देन कॅपिटल टी स्मॉल टी आहे, का बरं हा टॉल आहे? ज्याच्यात दोन्ही कॅपिटल टी आहेत म्हणून हा टॉल आहे.
याच्यात एक कॅपिटल टी आहे, एक स्मॉल टी आहे, म्हणून हा टॉल आहे, कारण की एक टी एक कॅपिटल टी आहे. याच्यामध्ये जर दोन्ही पण अलील हे स्मॉल टी असतील तर हा डॉर्फ आहे. म्हणजे जेनेटिक मेकअप वरून आपण डिफाईन करतो. तर अशा काय म्हटलं जाते, जिनोटाईप. जे जेनेटिक मेकअप वरून जसं अलिल्स वरून या जीन्स वरून आपण डिफाईन जर करत असेल तर अशा टर्मला आपण म्हणतो जिनोटाईप. आणि जर एक्सटर्नली अपिअरन्स म्हणजे आपल्याला माहित नाही जेनेटिक मेकअप काय, स्मॉल टी आहे की कॅपिटल टी, आपण सांगून राहिलो डायरेक्टली की म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स घेऊन दिस इज टॉल, दिस इज डॉर्फ, दिस कॉल्ड ॲज फिनोटाईप. सर्वच्या सर्व टर्म्स जे की रिस्पॉन्सिबल आहेत, सम बेसिक टर्म्स इन जेनेटिक्ससाठी, जे की मोनो, हायब्रिड, डायब्रिड, प्रोसेस, मेंटलचे ॲप्लिकेशन, एक्सपेरिमेंटमध्ये इम्पॉर्टंट आहेत, ते आपण इथं कवर केलेलं आहेत. आणि एवढ्या गरमीमध्ये खूप सारा घाम, तो पण विषय वेगळा एक, तरी पण तुम्ही पाहत हा व्हिडिओ लास्टपर्यंत. सो भेटू परत एका नवीन मजेदार अशा व्हिडिओमध्ये. अँड लास्टली थँक्यू.